प्रिय छात्रेभ्यो नमो नमः। मित्राणि, वयं भाषा सूत्र तृतीयस्य प्रथमे भागे लिट् लकारस्थ अभ्यस्त लिट् लकारस्य अध्ययनं कृतवन्तः। अस्मिन् भागे वयं आमन्त लिट् लकारस्य अध्ययनं प्रारंभं कुर्मः। मित्रांनो, आपण भाषा सूत्र 3 या व्याकरणाधारित पाठामध्ये पहिल्या भागामध्ये अभ्यस्त लिट् लकाराचा अभ्यास केला की कशा प्रकारे अभ्यस्त लिट् लकाराचं क्रियापद तयार होतं। या भागामध्ये आपण आमंत लिट् लकार कसा तयार करतात याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आपल्या संस्कृत कक्षामध्ये आज आपण आमंत लिट् लकार कशा प्रकारे तयार होतो हे जाणून घेऊयात। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की 10 गणांपैकी प्रथम गणापासून ते 9व्या गणापर्यंत 9व गणापर्यंत जे काही परस्मैपदी आणि आत्मनेपदी धातू आहेत त्या धातूंपासून जो लिट् लकार तयार होतो तो असतो अभ्यस्त लिट् लकार। आणि 10व्या गणामध्ये जे धातू असतात त्या धातूपासून जो लकार तयार होतो, जो लिट् लकार तयार होतो तो होतो आमंत लिट् लकार। हा मूळ भेद या लिट् लकारातला आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतला। मग आमंत लिट् लकार 10व्या गणातल्या धातूंचाच होतो का असं विचारता तर नव्हे। याबद्दलही आपण चर्चा केली की 10व्या गणातल्या धातूंच्या सह आणखीन वेगळ्या काही ठिकाणी हा आमंत लिट् लकार होतो। मग ते कोणकोणते ठिकाणं आहेत तर 10व्या गणातले धातू तर आहेच आहेत, त्यासोबतच निजंत रूप आहेत, प्रयोजक रूप आहेत, त्यासोबत दीर्घ ई, दीर्घ उ, त्याचबरोबर रू, ए, ओ हे स्वर ज्या धातूंच्या सुरुवातीस येतात त्या धातूंपासून जर आपल्याला लिट् लकार तयार करायचा असेल तर त्यावेळेला अभ्यस्त लिट् लकार न होता आमंत लिट् लकार होतो। मग याविषयी आपण आज या भागामध्ये जाणून घेऊया। बघा, आमंत लिट् लकार हा परोक्ष भूतकाल मूल धातु अधिक विकरणम अधिक आम बरोबर आमंत अंगम अधिक अस भू किंवा कृ अभ्यस्त रूपाणी बरोबर आमंत क्रियापदम। मग विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या भागामध्ये शिकवत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर बोललो होतो की तुम्हाला आमंत क्रियापद शिकत असताना अस, भू आणि कृ हे मदतीला येणार आहेत आणि निश्चितपणे तुम्ही या अस, भू आणि कृचे रूप अभ्यस्त रूप लक्षात ठेवलेली असतील। मग दिलेलं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार तुम्ही इथं पाहता की मूळ धातूला विकरण जोडायचं आहे। स्वाभाविक या ठिकाणी आपण आमंत लिट् लकार पाहतो आहोत, म्हणजेच 10व्या गणातले क्रियापद आपल्याला तयार करायचे आहेत। थोडक्यात आपण इथं अगोदर जाणून घेऊयात। मग 10व्या गणाचं विकरण काय आहे तर ते आहे अय। मग 10व्या गणातल्या विकरणाचा अय हा मूळ धातूला जोडावा आणि त्या अयच्या पुढे आम घेतल्यानंतर एकंदरीत जे तयार होईल म्हणजेच मूळ धातू अधिक विकरण अधिक आम या तिन्हीलाही एकत्र केल्यानंतर जे तयार होतं ते असतं आमंत अंगम। आम अंत अंग म्हणजेच काय की ज्या अंगाच्या शेवटी आम येईल ते अंग आहे आमंत अंग। आणि तयार होणाऱ्या त्या आमंत अंगाच्या पुढे आपल्याला अस किंवा भू किंवा कृ यापैकी कोणत्याही एका धातूचं अभ्यस्त रूप जर जोडलं तर तयार होणारं जे रूप असतं ते असतं आमंत क्रियापद। सोपी गोष्ट आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी अस, भू आणि कृची रूप तुम्हाला माहिती आहेत कोणती आहेत। आता उदाहरणार्थ अस दुसरा गण परस्मैपद आहे, त्याची अभ्यस्त रूप काय होतात
तर आपण पाहिलंय की प्रत्ययामध्ये लिट लकाराचे प्रत्यय पाहत असताना म्हटलोय मी की परस्मैपदी लिट लकार कसा होतो, कोणते प्रत्यय आहेत तर अ, आतुस, उस. आणि आत्मनेपदी प्रत्यय लिट लकाराचे कोणते आहेत तर ए, आते, इरे. मग हेच प्रत्यय आपण अस, भू आणि क्रूला जर जोडले तर जे रूप आपल्याला मिळालेले होते तेच रूप आमंत अंगाला जोडले की आमंत क्रियापद तयार होतं. सोपी गोष्ट आहे. यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे अस, भू आणि क्रू यांची रूप. मग बघा, अस दुसरा गण परस्मैपद याचे अभ्यस्त रूप काय होतात तर आस, आसतुहु, आसुहु प्रथम पुरुषः. भू धातूचे रूप काय होतात, भू प्रथम गण परस्मैपद याचे अभ्यस्त रूप काय होतात तर बभूव, बभूवतुहु, बभूवुहु प्रथम पुरुषः. आणि क्रू धातूचे अभ्यस्त रूप काय होतील तर चकार, चक्रतुहु, चक्रुहु हे होतील परस्मैपदी. आणि चक्रे, चक्राते, चक्रिरे हे होतील आत्मनेपदी. कारण क्रू हा धातू अष्टम गणातील उभयपदी धातू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उभयपदी धातू हा परस्मैपदातही चालतो आणि आत्मनेपदातही चालतो. आणि म्हणून क्रू धातूचे अशा प्रकारे दोन दोन रूप आपल्याला मिळून जातील. मग उदाहरणार्थ इथं पाहूया आपण पूज अधिक अय. आता पूज हा धातू आहे 10व्या गणातला म्हणून तिथं आपण जोडलं अयविकरण. मग पूज अधिक अय अधिक त्याच्या पुढे आमंताचा आम हा तिथं जोडावा लागणार आहे. म्हणून पूज अधिक अय अधिक आम या तिन्हीलाही एकत्र केल्यामुळे तयार झालेला आहे पूजयाम. अधिक त्याच्या पुढे आपण इथे पाहतो आहोत आस जोडलेला आहे आणि म्हणून पूजयाम अधिक आस बरोबर पूजयामास असं रूप तयार झालेलं आहे. त्याच आता हा आस कुठून घेतला तर अस धातूचं अभ्यस्त रूप आहे आस, आसतुहु, आसुहु. मग पूजयामास तयार झालेला आहे आणि याला पूर्ण प्रथम पुरुष करावा म्हटलं तर कसा होईल तर पूजयामास, पूजयामासतुहु, पूजयामासुहु. तेच जर असाच्या ऐवजी भू धातू घेतला तर कसं झालेलं आहे पूजयाम अधिक बभूव बरोबर पूजयाम बभूव. त्याच ठिकाणी भूच्या ऐवजी क्रू धातू परस्मैपद घेतला तर कसं होईल पूजयाम अधिक चकार पूजयांचकार. त्याच ऐवजी क्रू धातूचा आत्मनेपदी अभ्यस्त घेतला तर काय होईल पूजयाम अधिक चक्रे बरोबर पूजयांचक्रे. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पूजयाम अधिक चकार किंवा पूजयाम अधिक चक्रे हे एकत्र झाल्यानंतर पूजयांचकार किंवा पूजयांचक्रे झालेला आहे. म्हणजे इथं संधी नेमका कसा झालेला आहे तर स्वाभाविक गोष्ट आहे मित्र हो की शेवटचा वर्ण अनुनासिक आहे म आणि त्याच्या पुढे वर्गीय व्यंजन आलेलं आहे च. आणि म्हणून अशा वेळेला पुढे असलेल्या वर्गीय व्यंजनातील अनुनासिक अगोदरच्या अनुनासिकाच्या जागेवर येऊन बसतं. आणि म्हणून च या वर्गाच्या अनुनासिकाचा भाग काय होतो च, छ, ज, झ, ञ. आणि म्हणून य या हा म च्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. म्हणून कसं होईल पूजयान अधिक चकार पूजयाय अधिक चकार म्हणून पूजयांचकार असं तयार झालेलं आहे. आता काही खाली उदाहरणं दिलेले आहेत त्यांचाही आपण थोडक्यात आढावा घेऊया. बघा कथ 10व्या गणातला उभयपदी धातू आहे. कथ अधिक अय. आता आपल्याला सूत्रानुसार एक क्रियापद तयार करता येऊ शकेल कथ अधिक अय अधिक आम बरोबर कथयाम. अधिक तिथे जर आस जोडलं तर सगळं मिळून तयार झालं कथयामास. आणि मग सगळं रूप कसं तयार होईल प्रथम पुरुषाचं कथयामास, कथयामासतुहु, कथयामासुहु. किंवा आसच्या ऐवजी बभूव जोडलं तर कथयाम बभूव, कथयाम बभूवतुहु, कथयाम बभूवुहु. किंवा
चकार आणि चक्रे जोडलं तर कसं तयार होईल कथ धातूचं आमंत क्रियापद, आमंत लिट लकाराचं क्रियापद. तर कथयांचकार कथयांचक्रतुः कथयांचक्रुः, कथयांचक्रे कथयांचक्राते कथयांचक्रिरे. त्याचप्रमाणे त्याच्या खाली दिलेला पूज धातूचा भाग पण तयार होऊ शकतो. हे आपण पाहता क्षणी लक्षात येईल. जसं पूजयामास पूजयामासतुः पूजयामासुः प्रथम पुरुषः, पूजयाम बभूव पूजयाम बभूवतुः पूजयाम बभूवुः प्रथम पुरुषः, पूजयांचकार पूजयांचक्रतुः पूजयांचक्रुः प्रथम पुरुषः, किंवा पूजयांचक्रे पूजयांचक्राते पूजयांचक्रिरे प्रथम पुरुषः. आता या ठिकाणी आपण पुढच्या धातूवर येऊ. पुढचा धातू आहे ईक्ष. आणि या ईक्ष धातूचे आमंत रूप कसे तयार होतात? ईक्षामास ईक्षामासतुः ईक्षामासुः प्रथम पुरुषः, ईक्षां बभूव ईक्षां बभूवतुः ईक्षां बभूवुः प्रथम पुरुषः आणि ईक्षांचक्रे ईक्षांचक्राते ईक्षांचक्रिरे प्रथम पुरुषः. तुम्हाला एक शंका या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होणे आवश्यक आहे, आणि ती ही आहे की वरील असलेले कथ आणि पूज हे धातू तर 10व्या गणातले आहेत, त्यामुळे ते बरोबर झालेले आहेत. परंतु ईक्ष हा धातू मात्र प्रथम गणातला आहे, आणि प्रथम गणापासून नवम गणापर्यंत तर अभ्यस्त लकार होतो, अभ्यस्त लिट लकार होतो. मग हा ईक्ष धातू आमंतामध्ये आला कसा? आठवून पहा मित्र हो, आमंत लिट लकार तयार कसा होतो तर ते सांगत असताना मी म्हटलेलो आहे की 10व्या गणातले धातू, त्यानंतर निजंत रूप आणि दीर्घ ई दीर्घ उ रू ए आणि ओ हे स्वर ज्या धातूंच्या सुरुवातीला येतात त्या धातूंपासून बनणारे लिट लकाराचे क्रियापद अभ्यस्त न होता आमंत होतात. आता ईक्ष बघा, ईक्ष याच्या सुरुवातीचा वर्ण हा दीर्घ ई आहे, आणि म्हणून इथे अभ्यस्त लिट न होता आमंत लिट लकार झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ईक्ष अधिक पहिल्या गणाचं विकरण अ, ईक्ष अधिक अ अधिक आम, म्हणून इथं झालं ईक्षाम, आणि पुढे आस जोडल्या गेलं, किंवा पुढे बभूव जोडलंय, किंवा पुढे चक्रे जोडलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही आमंताची बाब जाणून घेतलेली आहे. आता पुढचा धातू बघा, गम धातू आहे, कंसामध्ये निजंत लिहिलेला आहे. मित्रांनो गम हा धातू आपल्या खूप परिचयाचा आहे. गमगच्छ पहिला गण परस्मैपद, गमगच्छ म्हणजे जाणे, आणि अभ्यस्त पाहत असताना देखील गम धातूचंच क्रियापद दिलेलं आहे. जगाम जगमतुः जगमुः अभ्यस्त लिट लकार. मग तिकडे आपण अभ्यस्त केला, आणि या ठिकाणी मात्र आमंतामध्ये देखील गम आलेला आहे, पहिल्या गणातला आहे, आणि तो दीर्घ ई दीर्घ उ देखील नाहीये. मग इथं कसं काय आला तर हा निजंत रूपासाठी आलेला आहे, आणि म्हणून निजंत रूप हे कोणत्याही धातूचं होऊ शकतं. अगदी प्रथम गणापासून दशम गणापर्यंतच्या येणाऱ्या 2000च्या जवळपास असलेल्या धातूंपैकी कोणत्याही धातूचं निजंत करता येतं, आणि म्हणून त्या नियमाने निजंत रूप तयार करण्यासाठी म्हणून इथं गम धातू घेतलेला आहे. बघा, गम अधिक अय, निजंत तयार करताना धातूला अय जोडतात, म्हणून गम अधिक अय अधिक आम, म्हणून सगळं तयार झालं, अंग आमंत अंग तयार झालं, गमयाम अधिक आस, म्हणून तयार होईल गमयामास गमयामासतुः गमयामासुः प्रथम पुरुषः. गमयाम बभूव गमयाम बभूवतुः गमयाम बभूवुः प्रथम पुरुषः. गमयांचकार गमयांचक्रतुः गमयांचक्रुः प्रथम पुरुषः. गमयांचक्रे गमयांचक्राते गमयांचक्रिरे प्रथम पुरुषः. मित्रांनो, एकंदरीत जर तुम्ही या सर्व आमंत रूपांकडे जर पाहत असाल तर तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवली तर आमंत लकार अवघड नाही, किंबहुना त्याच्या सारखा सोपा लकार नाही. कारण या ठिकाणी मास मासतुः मासुः एवढं लक्षात राहील.
त्याचबरोबर बभूव बभूवतुः बभूवुः हे लक्षात राहील. किंवा चकार चकार चक्रतुः चक्रुः प्रथम पुरुषः. किंवा चक्रे चक्राते चक्रिरे प्रथम पुरुषः. हे शेवटी ज्या ज्या रूपांच्या येतील ते रूप स्वाभाविकच कोणते असले पाहिजेत, तर ते स्वाभाविकच आमंत लिट लकाराचे क्रियापद असले पाहिजेत. ही बाब आपण निश्चितपणे लक्षात ठेवावी. असो, यापुढे आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला योग्य अशा आमंत किंवा अभ्यस्त लिट लकाराचं रूप या ठिकाणी नोंदवायचं आहे. बघूया. योग्य लिट रूपई ही वाक्यानी पूरयत. कंसम डॅश कृष्णः. कंसात धातू आहे हन. हन म्हणजे ठार करणे. म्हणजे यात येणारे वाक्य सर्व अतिप्राचीन काळातले किंवा पौराणिक संदर्भ असलेले आहेत. मग कंसाला कृष्णाने ठार केले असं म्हणायचं आहे. हन धातूपासून आपल्याला अभ्यस्त करावा लागेल. म्हणून उत्तर होईल कंसम जघान कृष्णः. पुढे अप्सरसः स्वर्गे डॅश नृत. आता इथे अप्सरस हा घेतलेला आहे. अप्सरस सकारांत स्त्रीलिंगी रूप आहे आणि म्हणून त्याचं बहुवचनीय असल्या कारणामुळे अप्सरसः स्वर्गे ननृतुः असं बहुवचनी प्रथम पुरुषी क्रियापद घ्यावं लागेल. पुढचं वाक्य बघा. अर्जुनः बाणम डॅश. मुच हा धातू उभयपदी आहे. दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरीही चालेल. म्हणून अर्जुनः बाणम मुमोच किंवा अर्जुनः बाणम मुमुचे घेतलं तरीही चालेल. पुढचं वाक्य पहा. पुरा ऋषयः हिमालये डॅश. पूर्वी ऋषी हिमालयात राहायचे. राहत असत. वस म्हणजे राहणे. मग ऋषयः न ऋषीही. ऋषीही म्हणलं तर एक ऋषी आहे. इथे ऋषयः घेतलेला आहे म्हणून बहुवचनी क्रियापद आपल्याला घ्यावं लागेल. कारण कर्ता बहुवचनी तर क्रियापद बहुवचनी. कर्तृवाच्याचा हा नियमच आहे आणि म्हणून ऋषयः बहुवचन असल्या कारणामुळे वस धातूचं उषुहु हे क्रियापद तिथं उपयुक्त ठरेल. म्हणून पुरा ऋषयः हिमालये उषुहु असं ते वाक्य तयार होईल. वाल्मिकी रामायणम डॅश रच धातू आहे आणि रच धातू 10व्या गणातला आहे. मग 10व्या गणातल्या धातूपासून काय तयार होतं हे माहिती आहे. अभ्यस्त की आमंत, तर ते होईल आमंत. म्हणून वाक्य तयार होईल वाल्मिकी रामायणम रचयामास. वाल्मिकी रामायणम रचयाम बभूव. वाल्मिकी रामायणम रचयांचकार. वाल्मिकी रामायणम रचयांचक्रे. कोणतंही रूप तुम्ही इथे वापरू शकता. 6वं वाक्य बघा. व्यासः महाभारतम डॅश गणेशः च डॅश. कंसात पहिल्या कंसात दिलेला आहे कथ, दुसऱ्या कंसात आहे लिख. कथ आत्ताच पाहिला आपण 10व्या गणातला आहे म्हणजेच आमंत. म्हणून व्यासः महाभारतम कथयामास गणेशः च लिलेख असं ते वाक्य तयार होईल. 7वं वाक्य पहा. गंधर्वाः दुर्योधनम डॅश. बंध हा आहे. मग इथं गंधर्वाः बहुवचनी करता आहे म्हणून इथे बबंधुः असं या ठिकाणी वाक्य होईल. म्हणून गंधर्वाः दुर्योधनम बबंधुः. आणि शेवटी आहे लवकुशौ श्रीरामम डॅश. लवकुशांनी श्रीरामाला वंदन केले. लव आणि कुशांनी म्हणजे दोघं आहेत, द्विवचनी करता आहे म्हणून वंद धातूपासून लिट लकार तयार करताना देखील द्विवचनीच घ्यावा लागेल. आणि म्हणून ववंदे ववंदाते ववंदिरे म्हणून ववंदाते हे रूप इथं उपयुक्त ठरेल. वाक्य होईल लवकुशौ श्रीरामम ववंदाते. अशा प्रकारे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यस्त आणि आमंत लिट लकार समजून घेतलेला आहे.